जिल्ह्यातील पूर्णा शहरात दूध भेसळीचा संशय निर्माण करणारी घटना समोर आली। घरात तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाचे रबर सदृश्य घट्ट पदार्थात रूपांतर झाल्याचा दावा ग्राहकांनी केलाय। या प्रकरणाची अन्न सुरक्षा विभागाने दखल घेत संशयित दुधाचे नमुने हे तपासणीसाठी जप्त केलेत। माहितीनुसार पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील धारेश्वर संतोष भंगे यांनी सराफा बाजारा परिसरातील एका खासगी विक्रेत्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केलं होतं। घरी दूध तापवत असताना त्याचा रंग आणि पोत बदलून ते रबर सदृश्य घट्ट पदार्थात रूपांतरित झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली। संबंधित दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। या घटनेमुळे शहरात दूध विक्रीच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होते। नियमित तपासणी करून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते। संजय भंगे यांना काय केलं माहिती आहे का, मारुती मंदिरपासून आहे ना 9 वाजता दूध आणलं, रात्री तपल्यानंतर सकाळी आहे ना चाय पिण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये ना एवढा ते लबल झालं दुधाचं। केमिकल असेल की आई असेल हे आम्हाला माहिती नाही। शाकूबाई तुळशीराम भंगे। काय झालं? पोलीस स्टेशनला कशासाठी आले? आम्ही रात्री दूध आणलं, सकाळी ते दूध घोटलं, आम्ही नुसतं रबल होऊन बसलो। नाव दूध आणलं 9 वाजता दूध आणलं, आम्ही घोटलं त्याला, सकाळी ते रबल होऊन बसलं दूध, एवढा गोळा होऊन बसला रबलाचा। किती दूध आणलं होतं तुम्ही? अर्धा लिटर। अर्धा लिटर दुधाचं एवढा गोळा झाला। बरं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आडेली धरणाच्या भिंतीला विहिरीकडील बाजूला मोठं भगदाड पडल्यानं पुढील पावसाळ्यात धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। संभाव्य धोका लक्षात घेऊन शुक्रवारपासून धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागानं धरण परिसरात मोठे चर खोदण्याचं काम हाती घेतलंय। यंदा या धरणात पाणीसाठा होणार नसल्याची माहिती देण्यात आली। आडेली ग्रामपंचायत सदस्य नितीन मांजरेकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी पाहणी करून पाटबंधारे विभागाला आवश्यक सूचना दिल्या। तर ह्या वर्षी धरणाच्या विहिरीजवळ आपल्याला थोडंसं सेटलमेंट दिसली, त्यामुळे आपण धरणातला पाणीसाठा जो आहे तो एक 40 ते 85% पर्यंत नियंत्रित करणार आहे। त्याच्यासाठी जी आताची लेवल आहे 106 सध्या धरणाची लेवल आहे, तर त्याचा जो अतिरिक्त साठा आहे तो आपण चॅनेल करून नाल्यामध्ये सोडणार आहे, पण तो नियंत्रित पद्धतीने, आणि धरण आपण 105.5 लेवलला आपण भरणार आहे ह्या वर्षी। तर धरणाचं जे मुख्य विमोचक आहे, तर विमोचकाच्या खाली जो धरणाचा रस्ता असतो, तर तिथे आपल्याला थोडं सेटलमेंट झाल्याचं दिसलं, आणि तो सेटलमेंट इश्यू मेजर असल्यामुळे आपण धरणात म्हणजे त्याच्या हर्टिंगच्या वरती पाणी भरू नये या हिशोबाने आपण प्रिकॉशनरी मेजर म्हणून पाणी 40% पर्यंत ह्यावर्षी साठवतो। यावर्षी पाणीसाठा होणार नाही, ह्यावर्षी 40% पर्यंत आपण साठा करणार आहे। आणि आता साधारण हे पाणी कसं सोडणार आहात? मग याच्यामुळे काही नागरिकांना धोका वगैरे आहे का? तर आपण हे नियंत्रण पद्धतीने, म्हणजे आपण वेस्टवेलच्या ठिकाणी आपण पिशव्या लावून, प्लस आपण जिथून चॅनेल करतोय तर तिथे पण आपण कॉशनरी मेजर घेऊन आपण ते पाणी नियंत्रित पद्धतीने सोडणार आहे। तर आम्ही माझ्या गावातून लोकांना आम्ही एक आवाहन करतो आहे की उद्या सकाळी 9 वाजता आपण ते काम हातात घेणार आहे। तर कोणी नदीच्या पात्रात किंवा मासेमारी करण्यासाठी किंवा जनावरांना धुण्यासाठी पाण्यात उतरू नये। सध्या काय कंडिशन आहे? तर धरणाचं बांधकाम 1972ला सुरू झालं आणि 1977ला धरणाचं बांधकाम पूर्ण झालं। तर आज रोजी धरणाला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत, आणि सांगायचा उद्देश हा की ह्या धरणाची जी माती आहे ती लॅटेटिक सॉईल असल्यामुळे ह्या वाळूची माती आहे, तर त्याच्यातून पाण्याचा झिरपाव होऊन धरणाची जी पाळ आहे, आपल्याला ज्याला बांध म्हणतो, तर ती खचा लागली। अन्न आणि औषध प्रशासनानं नागपुरातील इंदूर नमकीन प्रोडक्ट्सवर मोठी कारवाई करत आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केलाय। कामठी मार्गावरील कारखान्याच्या तपासणीत बुरशी लागलेली आणि मुदतबाह्य मिठाई तसंच अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान मावा बर्फी, बंगाली मिठाई, मिल्क केक, दोडा बर्फी, चैरी आदी टाकाऊ अन्न पदार्थ शीतगृहात ठेवलेला आढळला। तसंच उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक, परवाना
परवाना क्रमांक आणि वापराची अंतिम मुदत नमूद नसलेले अन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आलं. उत्पादन विभागात अस्वच्छता, अन्नपदार्थांवर माशांचा प्रादुर्भाव आणि वापरलेल्या डब्यांमध्ये मिठाईचे पॅकिंग होत असल्याचंही तपासणीत उघड झालंय. FDAनं सुमारे 273 किलो नाशवंत अन्नसाठा अंदाजे 60,000 रुपयांचा जागेवरच नष्ट केलाय. हिरा स्वीट्सवरील कारवाईनंतर शहरातील आणखी एका नामांकित आस्थापनावर झालेल्या या कारवाईमुळे मिठाई आणि अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.